माधुरी आमची घराकडे आली नाही ही आमच्यासाठी एक दुःखाची गोष्ट आहे. पण आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले लोक, आम्ही गावकरी लोक म्हणजे काय आहोत का नाही हे आम्हाला दाखवायचं आहे. आमची माधुरी आम्हाला परत हवी आहे आणि ते ध्येय आहे आमचं. आता आणल्याशिवाय माघार नाही. आपण जे एक एक कनेक्शन त्यांचे पोल्ट केले, माझ्या अंदाजानुसार मी सोशल मीडियावरती बघितलेली गोष्ट माहिती 6,500 लोकांनी काहीतरी पोर्ट केलं. पण बहुतेक साहेबांपर्यंत ती बातमी पोचलेली नाही आहे. म्हणजे आपला आकडा कुठेतरी कमी आहे. म्हणजे एखाद्याला जाणवेल एवढा आकडा तो नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की आपण ते थांबवायचं आहे. सुट्टी द्यायची नाही. आत्ता पोर्ट केलं मी सुद्धा माझे कार्ड. मेसेज वुड लाईक टू सेंड मेसेज. अरे सेंड कन्फर्मेशन कुठे इच्छित बसलाय, नको आम्हाला हे. साहेबांनी जर सोपला शॉट द्यायचा असेल, आपल्या माधुरीची भावना आपल्या मनामध्ये काय आहे हे कळायचं असेल तर साहेबांच्या फायबरवरती 2-3 लाता घातल्या पाहिजे. का आता तुम्ही म्हणशील का त्या फायबर मग काय होणार? जसं एक सिम कार्ड तुम्ही पोर्ट केला, तुम्हाला वाटत असेल की बाबा मी 3 महिन्याला 900 रुपये रिचार्ज मारते म्हणजे महिन्याला त्याला 300 रुपये शॉर्ट बसल. हे 300 रुपये किंवा 3 महिन्याला 900 रुपये हे फक्त तुमच्यासाठी मर्यादित आहे. तुम्ही एक सेवा घेताय म्हणून त्याचा तो चार्ज असेल. पण त्यांचा इन्कम फक्त तुमचे 900 रुपये नाही आहे. त्यांचा इन्कम आहे त्या जाहिराती, त्यांचा इन्कम आहे तुम्ही पब्लिक फिगर त्यांच्याकडे आहे. तसं माझ्याकडे 15 लाख लोक आहेत म्हणून मी वेगवेगळ्या गोष्टी करतोय. कशाच्या जीवावर करतोय? तुम्ही 15 लाख लोक माझ्यासोबत आहात म्हणून करतोय. तसं ते लोक त्याच्यापासून कमी होत जाणार आहेत. आणि जेव्हा ते कमी होत जातील ना तर त्यांच्या जाहिरातीचा दर कोसळत जाणार आहे. आणि तसं झाल्यानंतर एका माणसाचे, एका सिमचे त्यांना 3-3 हजार रुपयाचा शॉट लागेल दर महिन्याला. तर एवढ्यावर थांबाय नाही आपण. साहेब मोठे बिझनेसमॅन, थोर विचारवंत. साहेबांनी आपल्याला 20,000 आणि 22,000 रुपयाचा फायबर आपल्या घरात 500 आणि 1000ला दिलं. का दिलं? रिचार्ज फ्री ठेवला. का ठेवलं? कारण चालू केल्या जाहिरात कोणाची लागत्या? साहेबांची. साहेब ज्यांच्याकडे घेतात त्यांची. ज्यावेळी तुम्ही हे सगळे कनेक्शन कॅन्सल कराल तर साहेबांनी एका कनेक्शन पाठीमाग 20,000 ते 22,000 रुपयांचा सुपला शॉट लागू शकतो. त्याच्या पुढं येणाऱ्या प्रत्येक जाहिराती ह्या पाठीमागे सरकतील. साहेबांनी सावन वगैरे आपल्याला गिफ्ट मध्ये दिलं. जिओ टीव्ही वगैरे आपल्याला गिफ्ट मध्ये दिलं. का दिलं? गाडीत जाता तर अलेक्सा, लगेच सावन वरती ऍडव्हर्टाईज. एक गाण्यानंतर 2 ऍडव्हर्टाईज. हा इन्कम सोर्स आहे. हा विचारवंतांचा भाग आहे. पण त्या विचारांना आपल्याला 4-5 मुळं मारून त्याच्यावरती आपले कपडे वळवत घालायचे. का? कारण आमच्या भावना दुखावल्यात. आमच्या अस्मितेला तुम्ही घेऊन गेला आणि ते आम्हाला परत हवे आहे. आमचा स्वाभिमान आहे ती पश्चिम महाराष्ट्राची. आम्हाला ती परत हवी आहे. तर मित्रांनो, फायबर सुद्धा बायकॉट. थांबाय नाही. आता थांबाय नाही. जोपर्यंत माधुरी परत येत नाही तोपर्यंत थांबाय नाही. तुम्ही प्रेमानं आमची भावना, आमची अस्मिता जपा. आमची माधुरी आम्हाला परत द्या. आमची महादेवी आम्हाला परत द्या. तुमचे सगळे कनेक्शन हाय असं आपण परत घेऊ. नो डाऊट महाराष्ट्रातील लोक दिलेला शब्द पाळतात. आणि माझी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला विनंती आहे, आमच्या महादेवीसाठी तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.